लक्ष द्या, आज आपल्याला महत्त्वाचा धडा बघायचा, गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण. आता एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय हे समजून घेऊ. बरोबर. आता गुणोत्तर म्हणजे काय, तर दोन राशींमध्ये तुलना केलेली असते. काय केलेली असते? दोन राशींमध्ये तुलना केलेली असते. म्हणजे एक राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे, दुसऱ्या राशीच्या किती पट आहे, किंवा एक राशी दुसऱ्या राशीचा कितवा भाग आहे. एक राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे, किंवा एक राशी दुसऱ्या राशीचा कितवा भाग आहे, हे सांगितलं जातं. ह्याला काय म्हणायचं? गुणोत्तर. किंवा थोडक्यात असं म्हणा, दोन राशींच्या भागाकाराने केली जाणारी तुलना म्हणजे काय, तर गुणोत्तर. उदाहरणार्थ 3चे 600 असलेले गुणोत्तर किती? 3चे 600 असलेले गुणोत्तर किती? तर काय करणार तुम्ही? 3ला अंशात लिहिणार, 6ला छेदात लिहिणार. चे बरोबर जी संख्या आली ती अंशात, आणि कोणाशी घ्यायचंय? 600. ज्याच्याशी घ्यायचंय ती संख्या कुठं? छेदात. हा भाग जातोय तर घालवा. 3 1 3 3 2 6. किती आलं गुणोत्तर? 1:2 असं लिहिण्याची पद्धत आहे. 1:2. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर, 3चे 600 असलेले गुणोत्तर किती आलं? 1:2. वाचन करण्याची पद्धत काय? 1:2 असं लिहितं. समजलं? मग आता थोडक्यात आपण ह्यातून काय सांगितलं? मी तुम्हाला काय म्हणलं की एक राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे? 3 ही 6च्या किती पट आहे? निमपट आहे. 3 ही 6च्या किती आहे? निमपट आहे. म्हणजेच किती पट आहे? 1/2 पट आहे. मग गुणोत्तर किती आलंय? 1:2. 1:2 म्हणजेच काय आलंय? 1/2. आलं लक्षात? किंवा पहिली राशी दुसऱ्या राशीचा कितवा भाग आहे? 3 हा 6चा कितवा भाग आहे? तर निम्मा भाग आहे. निम्मा म्हणजे काय? 1/2. एक राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे, किंवा एक राशी दुसऱ्या राशीचा कितवा भाग आहे, हे सांगणं म्हणजे काय? गुणोत्तर. आलं लक्षात? परफेक्ट लक्षात आलं. आता प्रमाण बघूयात. बरोबर. आता प्रमाण म्हणजे काय मी सांगतो समजावून, लक्ष द्या सगळ्यांनी. प्रमाण आपल्याला दोन प्रकारचे बघायचे. एक 4 संख्यांचे प्रमाण, 4 संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस, आणि दुसरं बघायचं 3 संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस. बघा, 3 4 6 8 ह्या 4 संख्या आहेत. बरोबर. ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. कधी म्हटलं जातं? पहिल्या 2 संख्यांचे गुणोत्तर हे शेवटच्या 2 संख्यांच्या गुणोत्तराशी काय पाहिजे? इक्वल पाहिजे, समान पाहिजे. पहिल्या 2 संख्यांचे गुणोत्तर हे शेवटच्या 2 संख्यांच्या गुणोत्तरा एवढे असेल तर ह्या 4ही संख्या काय आहेत आपण असं म्हणू शकतो? प्रमाणात आहेत असं म्हणू शकतो. बघा, 3चे 4 सोबत गुणोत्तर किती? 3चे 4 म्हणजे 3×4. 6चे 8 सोबत असलेले गुणोत्तर, भाग जातोय 2×6 2×4 8. 6चे 8 सोबत सुद्धा गुणोत्तर किती आलं? 3×4. आणि 3चे 4 बरोबर गुणोत्तर किती? 3×4. दोन्ही गुणोत्तर काय आली? समान आली. म्हणजेच ह्या 4ही संख्या काय आहेत? प्रमाणात आहेत. मग प्रमाणात आहेत म्हणतात, काय काय ठिकाणी काय म्हणतात? परंपरित प्रमाणात आहेत किंवा समप्रमाणात आहेत. आलं लक्षात? समप्रमाणात आहेत, परंपरित प्रमाणात आहेत, किंवा नुसतं प्रमाणात आहेत. म्हणजेच काय? 4 संख्या ज्यावेळेस प्रमाणात आहेत त्यावेळेस पहिल्या दोघांचं गुणोत्तर हे शेवटच्या 2 संख्यांच्या गुणोत्तराशी काय असतं? इक्वल असतं, समान असतं. आलं लक्षात? परफेक्ट. 4 संख्या ज्यावेळेस प्रमाणात असतात त्यावेळेस एक जादू बघायला मिळते. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करा. 3×8 3 × 8 किती आलं? 24. आणि मधल्या 2 पदांचा गुणाकार करा. 4×6 24. ज्यावेळेस 4 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस पहिल्या दोघांचे गुणोत्तर हे शेवटच्या दोघांच्या गुणोत्तर एवढे असते असं पण ओळखायला येतं. आणि काय, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार आहे तेवढाच मधल्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. कडच्या ज्या संख्या आहेत ना 3 आणि 8 यांना काय म्हणतात? अंत्यपदे म्हणतात. काय म्हणतात? अंत्यपदे. आणि ही जी 2 आहेत ना मधली पद, यांना काय म्हणतात? मध्यम पदे. बरोबर.
अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यम पदांचा गुणाकार काय असतो? सारखा असतो. त्यावेळेस त्या चार संख्या काय आहेत? प्रमाणात आहेत. आलं लक्षात? अंत्यपदांचा गुणाकार मध्यम पदांच्या गुणाकार एवढा आला तरी त्या संख्या काय आहेत? परंपरित प्रमाणात आहेत किंवा समप्रमाणात आहेत. किंवा पहिल्या दोघांचे गुणोत्तर हे शेवटच्या दोघांच्या गुणोत्तराशी इक्वल आलं तरी त्या काय परंपरित प्रमाणात आहेत किंवा समप्रमाणात आहेत. हे झालं चार संख्या. आता तीन संख्या ज्यावेळेस प्रमाणात असतं त्यावेळेस कसं असतं बघा. समजा मी तीन संख्या घेतल्या, कुठल्या? 2, 4 आणि 8. ह्या काय आहेत? प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. कधी? पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येबरोबर गुणोत्तर. 2 चे 4 बरोबर असलेले गुणोत्तर किती? बे 1 बे, बे 2 4. किती आलं? 1 2. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येबरोबर असलेलं गुणोत्तर आणि दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येबरोबर असलेलं गुणोत्तर. 4 चे 8 बरोबर गुणोत्तर घ्या. 4 1 4, 4 2 8. किती आलं? 1 2. पहिल्या संख्येचे दुसऱ्या बरोबर असलेलं गुणोत्तर आणि दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येबरोबर असलेलं गुणोत्तर, ही दोन्ही गुणोत्तर जर सारखे असतील तर ह्या तीन संख्या प्रमाणात आहेत, परंपरित प्रमाणात आहेत किंवा समप्रमाणात आहेत असं म्हणलं जाऊ शकतं. आणि ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस इथं जादू काय बघा. अंत्यपदांचा गुणाकार करा. 2 गुणिले 8 किती आलं? 16. आणि मधल्या पदाचा वर्ग करा. 4 चा वर्ग किती? 16. आलं लक्षात? अंत्यपदांचा गुणाकार आणि मधल्या पदाचा वर्ग हे दोन्ही काय असतं? सारखं असतं. म्हणजेच मधल्या पदाचा वर्ग हा अंत्यपदांच्या गुणाकारा एवढा असतो. आणि म्हणून हे जे मध्यम पद आहे ह्या तीन संख्यांमधलं 4 जे आहे ते काय? मध्यम पद आहे. आणि 2 आणि 8 जे आहेत ते काय? अंत्यपद आहेत. बरोबर? तर हे जे मध्यम पद आहे ह्यांना ह्या अंत्यपदांचं कसलं पद म्हणलं जातं? भूमितीय मध्य म्हणलं जातं. 4 हा 2चा आणि 8चा काय आहे? भूमितीय मध्य आहे. लक्षात घ्या. तीन संख्या ज्यावेळेस प्रमाणात असतात त्यावेळेस अंत्यपदांचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा एवढा असतो. म्हणून मधले पद हे अंत्यपदांचे भूमितीय मध्य आहे असं म्हणलं जाऊ शकतं. भूमितीय मध्य इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? जॉमेट्रिक मीन. आलं लक्षात? आता काय करू? ह्याच्यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने कसे सोडवायचे बघू. हे समजलंय का? परफेक्ट समजलंय? पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे? पर्यायामध्ये जर सगळीकडे बघितलं तुम्ही तर काय दिसतंय तुम्हाला? 4 संख्या दिलेल्या आहेत. बरोबर? 4 संख्या पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे? मग 4 संख्या ज्यावेळेस प्रमाणात आहेत का नाही ते कसं ओळखायचं? कडच्या दोघांचा गुणाकार आणि मधल्या दोघांचा गुणाकार काय आला पाहिजे? सारखा आला पाहिजे. 3 गुणिले 12 बघा पहिल्या पर्यायामध्ये काय? 3 6 9 12. अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार काय आला पाहिजे? सारखा आला पाहिजे. हा 3 चा आणि 12चा गुणाकार किती येते? 12 त्रिक 36 आणि 6 चा 9चा गुणाकार किती येते? 6 9 54. त्यामुळे हे गुणाकार काय येतोय? अंत्यपदांचा आणि मध्यपदांचा गुणाकार इथं काय येतोय? वेगवेगळा येतो. त्यामुळे ह्या चारही संख्या प्रमाणात असू शकत नाहीत. हा दुसऱ्या पर्यायामध्ये बघा 3 गुणिले 60 करा. 60 त्रिक 180 आणि 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग किती येतो रे? 144. 180 आणि 144 इक्वल आहे का? नाही. म्हणजे दुसरा पण पर्याय प्रमाणात नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये बघा 3 गुणिले 6 3 सक्क 18. 4 गुणिले 5 किती आलं? 20. 18 आणि 20 इक्वल येते का? नाही. त्यामुळे तिसरा पण पर्याय प्रमाणात नाही. आता चौथ्या पर्यायात बघा 3 गुणिले 27 27 त्रिक 81 आणि 99 किती येते? 81. अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार इथं काय आला? सारखा आला. म्हणजेच ह्या 4 संख्या काय आहेत? प्रमाणात आहेत. तर ह्याचं उत्तर कुठलं झालं? पर्याय क्रमांक 4. समजलं? जायचं पुढं. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. पुढीलपैकी कोणत्या संचातील 3 संख्या या प्रमाणात आहेत? आता किती संख्या दिलेत? 3 संख्या दिलेत. बरोबर? 3 संख्या प्रमाणात आहेत असं कधी म्हणायचं? मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा पाहिजे. 14चा वर्ग किती येतो? 196. 21 गुणिले 7 196 येते का? नाही येत. 21 7 147. बरोबर? 147 आणि 196 इक्वल येत नाही. त्याच्यामुळे ही संख्या प्रमाणात असू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा मधल्या पदाचा वर्ग करा. 8चा वर्ग किती? 64 आणि 24 चोक किती आलं? 96. 64 आणि 96 हे मॅच करते का? नाही. त्यामुळं ह्या पण संख्या प्रमाणात असू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये मधल्या पदाचा वर्ग करा. 12चा वर्ग 144
आणि 18 8 144. मधल्या पदाचा वर्ग केला तर काय येतोय 144 आणि अंत्यपदांचा गुणाकार केला तरी काय येतोय 144. मग मधल्या पदाचा वर्ग ज्यावेळेस अंत्यपदांच्या गुणाकार एवढा असतो त्यावेळेस त्या संख्या काय असतात प्रमाणात आहेत. चौथा पर्याय बघायची गरजच नाही, तरी पण बघा चेक करायसाठी. हा 6 × 10 किती 60 आणि मधल्या पदाचा वर्ग किती 64. मॅच करत नाही, त्यामुळं चौथ्या पर्यायातल्या संख्या पण प्रमाणात असू शकत नाही. समजलं? जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा 15 x 24 आणि 32 या 4 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती. कोणत्या कोणत्या संख्या दिलेत 15 x 24 आणि 32 या 4 संख्या प्रमाणात आहेत म्हणून सांगितले तर x च्या जागी x बरोबर किती म्हणजे x च्या जागी कोणती संख्या येईल. आता ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत म्हणजेच अंत्यपदांचा गुणाकार 15 × 32 आणि मध्यपदांचा गुणाकार x × 24 हे दोन्ही गुणाकार काय आहेत इक्वल आहेत, कारण प्रमाणात आहेत म्हणून सांगितलंय. या 4 संख्या प्रमाणात आहेत म्हणून अंत्यपदांचा जेवढा गुणाकार आहे तेवढाच मध्यपदांचा गुणाकार असणार आहे. बरोबर. मग अंत्यपदांचा गुणाकार घेतला मध्यपदांचा गुणाकार हे दोन्ही काय आहेत इक्वल आहेत. तुम्हाला x ची किंमत काढायची 24 ला पलीकडे पाठवा, 24 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर x बरोबर 15 × 32 भागिले 24. 3 5 15 3 8 24 8 1 8 8 चौक 32 5 चौक 20 20/1 म्हणजेच किती आलं 20. x च्या जागी कुठली संख्या येणार 20. पर्याय क्रमांक 2. समजलं? परफेक्ट समजलं. जायचं पुढं. हा चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा जर 12 x आणि x 27 या 3 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती. आता लक्षात द्या 12 x आणि 27 ह्या 3 संख्या प्रमाणात आहेत म्हणून सांगितले. मग ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस मधल्या पदाचा वर्ग हा अंत्यपदांच्या गुणाकार एवढा असणार म्हणजे x चा वर्ग हा 12च्या आणि 27च्या गुणाकार एवढा आहे. x ची किंमत काढायची दोन्ही बाजूचं काय घ्या वर्गमूळ घ्या. मग दोन्ही संख्यांचा म्हणजे 12चा आणि 27चा अगोदर गुणाकार करून मग वर्गमूळ घ्या किंवा डायरेक्ट वर्गमूळ घेतलं चालतं. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवतो बघा. x वर्ग बरोबर 12 × 27. हा x वर्ग बरोबर 12चा आणि 27चा गुणाकार करा 27 दुने 54 4 हातचे 5 27 1 27 आणि 5 किती झालं 32. x वर्ग बरोबर 324 तर x बरोबर 324चं काय घ्यायचं वर्गमूळ किती आलं 18. एक पद्धत झाली. जर 324चं वर्गमूळ डायरेक्ट तुम्हाला लक्षात नाही येत तर तुम्ही गुणाकार करतच बसू नका. हा x वर्गाचं वर्गमूळ किती x ह्या पण बाजूचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं 12 × 27. काय करायचं बघा 12ला मोठ्यात मोठ्या पूर्णवर्ग संख्येने भाग घालवायचा 4 न भाग जाईल 4 ही पूर्णवर्ग संख्या आहे 4 न 12ला भाग घालवा काय येतं 4 त्रिक 12 म्हणून 12च्या जागी काय लिहिलं 4 × 3. 27ला पण मोठ्यात मोठ्या पूर्णवर्ग संख्येने भाग घालवा 27ला कुठल्या पूर्णवर्ग संख्येने भाग जातोय 9 ने 9 त्रिक 27 मग 27च्या जागी काय लिहायचं 9 × 3. 12च्या जागी लिहिलं 4 × 3 27च्या जागी लिहिलं 9 × 3 मधलं गुणाकाराचं चिन्ह आयास. बरोबर. 4चं वर्गमूळ काढा आता 2 त्या 9चं वर्गमूळ काढलं 3 आणि हे 3 आणि हे 3 3 त्रिक किती झालं 9 आणि ह्या 9चं वर्गमूळ किती येईल 3 3 त्रिक 9 9 दुने 18 किती आलं x ची किंमत 18. असं सोडवलं तरी चालतंय. जर डायरेक्ट तुम्हाला लक्षात येत असेल हे जर वर्गमूळ काढायची ट्रिक माहित असेल बरोबर तर वर्गमूळ काढा. डायरेक्ट माहित असेल किंवा ट्रिकनी काढता येत असेल तर ठीक आहे, नसेल तर मग काय करायचं अशी पद्धत वापरायची. आलं लक्षात. जायचं पुढं. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर a चा 3/5 भाग हा b च्या 2/3 भागा एवढा आहे तर a चे b शी असलेले गुणोत्तर किती. काय म्हणलंय त्यांनी a चा 3/5 भाग म्हणजे a चा म्हणजे काय गुणिले a चा 3/5 भाग हा b च्या 2/3 भागा एवढा आहे. a चा 3/5 भाग आणि b चा 2/3 भाग हे दोन्ही काय सारखे. तर काय म्हणले a चे b शी असलेले गुणोत्तर a चे ज्याचे काढायचे तो कुठे येईल अंशात, कोणाशी काढायचे b शी तर b कुठे येईल छेदात. हे गुणोत्तर तुम्हाला विचारलं म्हणजेच एस बी
हे गुणोत्तर विचारलं. बरोबर. मग एक ए कसा पाहिजे तुम्हाला अंशामध्ये आणि बी कुठं पाहिजे छेदात पाहिजे. कसं करायचं बघा. 3/5 इकडे गुणाकारात आहे, पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. बी गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात. ए छेद बी आणि हे गुणाकारात आहे, पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. पलीकडे कोण राहिलं 2/3 भागिले 3/5 आलं ए छेद बी. ए छेद बी बरोबर 2/3 भागिले चा आपण काय करणार गुणिले आणि त्याच्या पुढचा अपूर्णांक जो आहे तो काय करणार उलटा करणार. भागिले म्हणजे उलटून गुणिले. हा कोणाला उलट करायचं भागाकाराच्या पुढे जे आहे अपूर्णांक त्याला काय करायचं उलट करायचं आणि इथं गुणिले करायचं. हा भागिलेचं केलं गुणिले 3/5चं उलट करा 5/3. भाग जातोय का कशाने कशाला नाही, त्यामुळे डायरेक्ट गुणाकार करा. 5 दुने 10 3 त्रिक 9 किती आलं गुणोत्तर 10/9 पर्याय क्रमांक 1. समजलं. जायचं पुढं. 6व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. 15/28 आणि 45/49 या अपूर्णांकांचे गुणोत्तर किती असं विचारलं. असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस 15/28 हा पहिला अपूर्णांक आहे असं लिहायचा. त्याचे कोणाबरोबर गुणोत्तर काढायचे 45/49 भागिले म्हणजे छेद किती 45/49 मग 15/28 छेदात म्हणजेच काय असतं भागाकारात आहे. दुसरा अपूर्णांक कुठला 45/49 15/28 तसंच राहू द्या. भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले गुणिले करायचं आणि पुढचा अपूर्णांक उलटा करायचा. किती येत आहे 49/45. आता काय करायचं बघा. छेदातली एक संख्या कुठलीही पकडा 28 किंवा 45. समजा मी 28 धरलं. 28ला आणि अंशातल्या दोन्ही संख्येला कुठल्या भाग जातोय का बघायचं. 28ला आणि 15ला कशाने भाग जातोय का नाही जात. 28ला आणि 49ला कशाने भाग जातोय का जातोय 7 जातोय. 7 चोक 28 7 7 49. लक्षात घ्या कुठल्या संख्येला भाग घालवतोय एक छेदातली संख्या एक अंशातली संख्या. छेदातला जर तुम्ही 28 घेतलं तर अंशातलं कोण बघायचं 15. 15ला 28ला भाग जातोय का नाही जात. म्हणून आपण 28 आणि 49 मध्ये लक्ष दिलं कशाने भाग जातोय 7ने भाग जातोय. नाहीतर 28ला आणि 45ला खालच्या दोन्ही छेदातल्याच किंवा अंशातल्या संख्येला भाग घालवचाल तसं करायचं नाही. आता राहिलं कोण 45. 45ला आणि 7ला कुठल्या संख्येने भाग जातोय का नाही जात. 45ला आणि 15ला कुठल्या संख्येने भाग जातोय का जातोय 15ने. 15 1 15 15 त्रिक 45. काय करा अंशांचा गुणाकार 7 1 7 आणि 3 चोक 12. अंशाचा आणि छेदाचा गुणाकार कधी करायचा ज्यावेळेस कुठल्या संख्येनं कुठल्या संख्येला भाग जात नाही त्यावेळेस काय करायचं अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. किती आलं गुणोत्तर 7/12. 7/12 म्हणजे 7/12 पर्याय क्रमांक 3. समजलं. जायचं पुढं. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 12 मिनिटांचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती. आता एक लक्षात घ्या 12 मिनिटाचे म्हणल्यावर 12 मिनिटे कुठं लिहायचं अंशात कोणाशी घ्यायचं 36 सेकंद. 36 सेकंद कुठं लिहायचं छेदात. आता ज्यावेळेस दोन राशींचं तुम्ही गुणोत्तर काढत असता त्यावेळेस एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही राशींचं एकक म्हणजेच युनिट काय पाहिजे सारखं पाहिजे. म्हणजे हे जर मिनिटामध्ये तर ही पण मिनिटामध्ये पाहिजे किंवा ही सेकंदामध्ये तर ही पण काय पाहिजे सेकंदामध्ये पाहिजे. 12 मिनिटांचं आपण काय करू सेकंद करूयात. खाली तर काय ऑलरेडी सेकंद आहे. मग 12 मिनिटांचे सेकंद जर करायचं म्हणलं तर 12ला मी कितीने गुणणार 60ने गुणणार. का एका मिनिटात किती सेकंद 60 सेकंद. मग किती मिनिटं आहेत आपल्याकडे अशी 12 मिनिटात. मग 60ची 12 वेळा बेरीज करण्यापेक्षा 12 गुणिले काय करणार मी 60 करणार छेद 36 बरोबर. आता भाग घालवा 12 1 12 12 त्रिक 36. 3 60ला भाग जातोय 3 1 3 3 2 6 0ला 0. वरती किती आलं 20 1 20 छेद किती आला 1. किती आलं गुणोत्तर 20/1 पर्याय क्रमांक 4. समजलं. जायचं पुढं. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 1/3 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती. आता लक्षात घ्या त्रिज्यांचं जे गुणोत्तर दिले ना 1/3 त्याचा फक्त वर्ग करा तुम्हाला काय भेटेल क्षेत्रफळाचं गुणोत्तर भेटेल. ज्यावेळेस 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं किती दिलं इथं 1/3 आणि विचारलंय काय तुम्हाला क्षेत्रफळांचं गुणोत्तर. त्रिज्यांचं गुणोत्तर जे दिलं ना त्याचा वर्ग करा डायरेक्ट तुम्हाला काय भेटतंय क्षेत्रफळांचं गुणोत्तर भेटतंय 1/3चा वर्ग. हा कसं करणार 1चा वर्ग 1 3चा वर्ग 9 किती आलं गुणोत्तर 1/9. हे कशाचं गुणोत्तर आलं क्षेत्रफळांचं गुणोत्तर पर्याय क्रमांक 2.
आता ह्यात कन्सेप्ट काय आहे बघा, लक्ष द्या. दोन वर्तुळ आहेत. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या मानली मी R1. R म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे काय त्रिज्या. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या मानली मी R1 आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या मानली मी R2. R1 चे R2 सोबत असलेले गुणोत्तर किती दिले? 1:3. आता ह्या दोन्ही वर्तुळांच्या काय काढायचं मला? क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय R वर्ग. मग पहिल्या वर्तुळाचे, ज्या वर्तुळाची त्रिज्या R1 आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येईल? पाय R1 चा वर्ग. आणि ज्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येईल? पाय R2 चा वर्ग. लक्षात आलं? लक्षात आलं? त्रिज्यांच्या गुणोत्तरावरून आपण काय काढतोय? क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढतोय. आता पायची किंमत इथं पण आणि इथं पण सारखीच आहे, तर पायला पाय काय होईल? कट होईल. बरोबर. राहिलं काय? R1 चा वर्ग छेद R2 चा वर्ग. मग R1 चा वर्ग छेद R2 चा वर्ग असेल तर मी असं लिहू शकतो, R1 छेद R2 कंसाचा वर्ग. आणि R1 छेद R2 ची किंमत किती आहे? 1/3. म्हणजेच काय आलं? 1/3 चा वर्ग. 1/3 चा वर्ग किती आला? 1/9. समजलं का कन्सेप्ट काय आहे? आलं लक्षात? जायचं पुढं. 9व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती? दोन संख्या आहेत, त्यांची बेरीज किती आहे? 60 आणि त्यांच्यातला फरक किती आहे? 10. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर विचारले. मग तुम्हाला दोन संख्या जे दिलेत त्यातली एक मोठी संख्या असणार आणि एक काय असणार आहे? लहान संख्या असणार आहे. बरोबर. मग मोठी संख्या जर मिळवायची म्हणलं तर काय करायचं? तुम्हाला दोन संख्यांची बेरीज किती दिली? बेरीज दिली 60 आणि त्या दोन संख्यांमधला फरक किती दिलाय? 10. तुम्हाला जर मोठी संख्या मिळवायची म्हणलं तर बेरीज आहे आणि फरक आहे, ह्यांची बेरीज करा. 60 आणि 10 किती आलं? 70. ह्याला 2 न भागा. 70ला 2 ने भागायचं म्हणजे 70च्या निम्म करायचं. किती आलं? 35. 35 ही काय आली? मोठी संख्या. लहान संख्या जर मिळवायची असेल तुम्हाला तर बेरीज किती आहे? 60 आणि फरक किती आहे? 10. बेरीजमधनं फरक वजा करा. 60तनं 10 गेलं किती आलं? 50. 50ला कितीनं भागायचं? 2 न भागायचं म्हणजे 50च्या निम्म किती आलं? 25. लहान संख्या किती आली? 25. काय विचारले? त्या दोन संख्यांचे गुणोत्तर विचारले. मग मोठी संख्या आली 35, लहान संख्या आली 25, यांचं गुणोत्तर. दोन्हीला कितीने भाग जातोय? 5 ने भाग जातोय. 5×7 35, 5×5 25, 7/5 म्हणजेच 7/5 असा पर्याय आहे का? नाही. 5/7 आहे पर्याय क्रमांक 3. 5/7 पर्याय आहे म्हणजेच काय केलंय? 25 चे 35 बरोबर गुणोत्तर घेतलं. बरोबर. आपण काय केलं तर 35 चे 25 बरोबर घेतलं, कारण त्यांनी काय सांगितलं? तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती असं सांगितलं का? मोठ्या संख्येचे लहान संख्येबरोबर किंवा लहान संख्येचे मोठ्या संख्येबरोबर नाही सांगितलं. दोन संख्यांच्या गुणोत्तर किती? मग दोन संख्यांचे गुणोत्तर किती आलं? 7/5. जर मोठी संख्या अंशात घेतली, लहान संख्या छेदात घेतली तर किती येते? 7/5. 7/5 हा पर्याय आहे का? नाही. परंतु 5/7 आहे, तर तो पर्याय योग्य आहे. आलं लक्षात? जायचं पुढं. 10व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, तीन संख्या 3×4×5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता मला सांगा, तीन संख्यांचं गुणोत्तर किती दिलं? 3×4×5 आणि ह्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे म्हणून सांगितले? 1250. आता एक लक्षात घ्या, कुठल्याही तीन संख्या, उदाहरणार्थ बघा 4, 8 आणि 12 या तीन संख्या आहेत. 4, 8 आणि 12 ह्या काय आहेत? तीन संख्या आहेत आणि ह्या तीन संख्यांचं मला काय काढायचं? गुणोत्तर काढायचं. तर ह्या तीन संख्यांचं ज्यावेळेस मी गुणोत्तर काढणार त्यावेळेस ह्या तिघांना पण मी काय करणार? मोठ्यात मोठ्या संख्येने भागणार, म्हणजेच ह्या तिघांच्या मसावीने भागणार. ह्या तीन संख्यांचं ज्यावेळेस मला गुणोत्तर काढायचं ना त्यावेळेस मी काय करणार? ह्या तिन्ही संख्यांमधल्या सामायिक अवयव, परंतु मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भाग घालवणार. तिन्ही संख्यांचा मोठ्यात मोठा सामायिक अवयव म्हणजेच काय? मसावी. तिघांच्या मसावीने भागणार म्हणजे बघा 4ला, 8ला आणि 12ला मोठ्यात मोठ्या कुठल्या संख्येने भाग जाते? 4नच भाग जाते. 4×1 4, 4×2 8, 4×3 12 म्हणजे 4, 8 आणि 12 ह्यांचं गुणोत्तर किती आलं? 1:2:3. आलं लक्षात? कुठल्याही संख्यांचं गुणोत्तर कसं मिळवलं जातं? त्या संख्यांच्या मसावीनं भागलं जातं. मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भागून काय मिळतं? गुणोत्तर मिळतं. मग गुणोत्तरावरनं परत जर ह्या संख्या मिळवायच्या म्हणलं तर काय करावं लागेल? गुणोत्तराला कशानं गुणावं लागेल? ज्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भागून ही गुणोत्तर मिळाले ना, त्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं परत ह्या गुणोत्तराला गुणलं तर काय मिळतंय? त्या संख्या मिळतात. 4×1 4, 4×2 8, 4×3 12. इथं आपल्याला माहित आहे
4चा 8चा आणि 12चा मसावी किती आहे 4 आहे, म्हणून ह्या गुणोत्तराला आपण कितीने गुणलं 4ने गुणलं. तसं आपल्याला 3 संख्यांचे गुणोत्तर दिलं 3 4 5. कुठल्या तरी 3 संख्या असतील त्यांच्या मसावीनं भागूनच हे गुणोत्तर मिळाले ना. त्या मसावीनं परत जर ह्या गुणोत्तराला गुणलं तर त्या 3 संख्या मिळतील का नाही, मिळतील. परंतु आपल्याला इथं मसावी माहित नाही, तर मसावी काय मानायचा x मानायचा. 3 गुणिले x, पहिली संख्या किती झाली 3x, दुसरी संख्या किती झाली 4x आणि तिसरी संख्या किती झाली मग 5x. मसावी x मानला, काय करणार मसावीने ह्या तिघांना गुणा. मसावीने गुणोत्तराला गुणलं की काय भेटणार, त्या तिन्ही संख्या भेटणार. हा मसावी x मानला, x गुणिले 3 पहिली संख्या झाली 3x, x गुणिले 4 दुसरी संख्या झाली 4x आणि x गुणिले 5 तिसरी संख्या झाली 5x. इथपर्यंत काय अडचण, समजलं. आता ह्या 3 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे 1250 आहेत. 3x चा वर्ग किती आला 9x वर्ग, 4x चा वर्ग किती आला 16x वर्ग आणि 5x चा वर्ग किती आला 25x वर्ग. ह्या तिघांची बेरीज किती आहे 1250. हा 9 16 25 आणि 25 किती झालं 50x वर्ग बरोबर 1250. तुम्हाला x वर्गाची किंमत मिळवायची 50 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. x वर्ग बरोबर 1250 भागिले 50, शून्याला शून्य कट, 5 1 5, 5 दुने 10, 12 मधून 10 गेले किती राहिलं 2, 2 वरती घेतलं 5 किती झालं 25, 5 5 25. x वर्गाची किंमत किती मिळाली तुम्हाला 25. तर x ची किंमत मिळवायची म्हणलं तर दोन्ही बाजूचं काय घेणार वर्गमूळ. इकडे घेतलं x 25 चं वर्गमूळ किती आलं 5, x ची किंमत किती आली 5. x म्हणजे काय मसावी, तर त्या 3 संख्यांचा मसावी तुम्हाला मिळाला 5, तर त्या 3 संख्या कोणत्या, मग मसावी मिळाला 5 म्हणल्यावर त्यांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला मसावीनं गुणा. हा पहिली संख्या कुठली 3x म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 5 किती 15, दुसरी संख्या 4 पंचे 20, तिसरी संख्या 5 5 25, 15 20 आणि 25, पर्याय क्रमांक 4. समजलं, जायचं पुढं. 11व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, जर x वजा 4 x अधिक 2 आणि x अधिक 1 या संख्या प्रमाणात असल्यास x बरोबर किती. किती संख्या दिली तुम्हाला 3, कुठल्या कुठल्या x वजा 4, दुसरी संख्या आहे x अधिक 2 आणि तिसरी संख्या आहे x अधिक 1. या 3 संख्या कशात म्हणून सांगितलं प्रमाणात आहेत म्हणून सांगितलं. तर काय होणार मधल्या पदाचा जो वर्ग आहे तो काय असणार आहे अंत्यपदांच्या गुणाकार एवढा असणार आहे. मग x अधिक 2 चा वर्ग बरोबर अंत्यपदी कुठली x वजा 4 गुणिले x अधिक 1. हा a अधिक b कंसाचा वर्ग ह्या सूत्रानुसार ह्याचा वर्ग करायचा बरोबर. a अधिक b कंसाचा वर्ग काय आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर. a अधिक b कंसाचा वर्ग आहे तर a म्हणजे काय x आणि b म्हणजे काय 2. हा a चा वर्ग काय असतो a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक पुढचं पद काय 2 गुणिले a गुणिले b, 2 गुणिले a म्हणजे किती x, 2 गुणिले x किती झालं 2x आणि गुणिले b, b म्हणजे किती 2, 2x गुणिले 2 किती झालं 4x अधिक b चा वर्ग, b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती 4. इकडे गुणाकार करा, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसाला गुणायचं. हा x गुणिले x अधिक 1 आणि दुसरं पद कुठलं आहे वजा 4, वजा 4 गुणिले x अधिक 1. काय केलं पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचं. हा x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर. हा x गुणिले x किती आलं x वर्ग, x गुणिले अधिक 1 किती झालं अधिक x, वजा 4 गुणिले x वजा 4x वजा 4 गुणिले अधिक 1 किती आलं वजा 4. पर्यंत काय अडचण काय नाही, या पदाने फक्त कंसात गुणून घेतलं. x गुणिले x किती आलं x वर्ग, x गुणिले अधिक 1 किती झालं अधिक 1x, वजा 4 गुणिले x किती आलं वजा 4x, वजा 4 गुणिले अधिक 1 किती आलं वजा 4, कारण वजाचा आणि अधिकचा गुणाकार काय असतो वजा असतो. इथपर्यंत काय अडचण. आता ही x वर्ग आहे इकडे अधिक आहे, इकडे जर आणलं तर काय होईल वजा x वर्ग होईल. हितलं x वर्ग आणि ही पलीकडनं आणलेलं वजा x वर्ग, x वर्गला x वर्ग काय झालं कट झालं. राहिलंय कोण इथं 4x अधिक 4, पलीकडे कोण राहिलं बघा x आणि वजा 4x ह्यांची वजा बाकी होईल, कारण एक पद अधिक आणि एक पद वजा आहे तर काय होईल वजा बाकी होईल. 4x मधनं x गेलं किती राहिलं 3x, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3x वजा 4. आता वजा 3x ला इकडे घ्यायचं, 4x ला 4x तसंच राहू द्या, वजा 3x इकडे आल्यानंतर काय झालं
अधिक 3x आणि अधिक 4ला पलीकडे पाठवा. इकडे कोण आहे -4 अधिक 4 पलीकडे गेल्यानंतर -4. हां 4 आणि 3 किती झालं 7x बरोबर -4 दोन्ही संख्या वजा म्हणल्यानंतर काय होईल बेरीज होईल. -4 काय झालं 8 परंतु चिन्ह कुठलं राहणार वजाच चिन्ह राहणार. 7 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात x बरोबर -8/7. हां उत्तर किती आलं -8/7 बरोबर. पर्यायामध्ये इथं चुकून झालेलं आहे. पहिले पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे -8/7 बरोबर. इथे चौथ्या पर्यायामध्ये वजा टाईप करायचं राहिलं चुकून. समजलं जायचं पुढं चला. 12व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. जर 1/3c बरोबर a आणि 6/5b बरोबर c तर s20c बरोबर किती. काय करायचं बघा 1/3 गुणिले c बरोबर काय दिले a आणि 6/5 गुणिले b बरोबर काय दिले c आणि विचारलंय काय s20c असं विचारलं. तर s20c विचारले तर अगोदर कोण पाहिजे a पाहिजे. c हा गुणाकारात आहे पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 1/3 बरोबर काय मिळालं a/c म्हणजेच sc बरोबर किती मिळालं 1/3. sc बरोबर किती मिळालं 1/3. आता इकडे काय मिळवायचं 20c मिळवायचं. b गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात c/b इकडे काय राहिलं 6/5 परंतु आपल्याला c/b नको आहे. आपल्याला काय पाहिजे 20c पाहिजे कारण c च्या अगोदर काय b आहे. तर काय करा त्याला उलट करा c/b ला काय करा b/c इकडे उलट केलं की इकडे बी काय करायचं उलट करायचं 6/5 ला काय करायचं 5/6 समजलं. तर 20c काय आलं 5/6 आलं बरोबर. आता sc मध्ये पण c आहे आणि 20c मध्ये पण c आहे बरोबर. इथं c किती दाखवतोय 3 दाखवतोय. इथं c किती दाखवतोय 6 दाखवतोय. 6 ला आणि 3 ला काय करायचं समान करायचं. ज्या पद्धतीने तुम्ही छेद समान करता ना त्या पद्धतीने म्हणजेच 3 ला आणि 6 ला समान करायचं म्हणजे 3चा आणि 6चा काय काढायचा लसावी काढायचा. किंवा इथं 6 आहे आणि इथं 3 आहे दोन्ही ठिकाणी एकसारखा अंक एकसारखी संख्या आली पाहिजे. हां इथं 6 आहे इथं पण 6 आणता येईल का येते आणता. कितीने गुणावं लागते 2ने. 3 ला 2 न गुणलं किती आलं 6 आलं. तर इथं पण 2 न गुणावं लागते. 3 ला जर 2 न गुणलं 6 आणण्यासाठी तर 1 ला पण 2 न गुणलं बे 1 बे किती आलं 2/6. sc बरोबर काय आलं 2/6 आणि 20c बरोबर काय 5/6. आपल्याला काय पाहिजे s20c पाहिजे. तर हां तर बघा a च्या ठिकाणी कोण येईल 2 b च्या ठिकाणी कोण येईल 5 आणि c च्या ठिकाणी कोण येईल 6 2/5/6 पर्याय क्रमांक 2 समजलं जायचं पुढं. 13व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. जर sb बरोबर 3/4 आणि 20c बरोबर 5/7 तर sc बरोबर किती असं विचारलं. काय करायचं sb दिलंय तुम्हाला आणि काय दिलं 20c तर b च्या खाली b लिहायचा. काय लिहिलं बघा मी sb आणि 20c मधलं b काय लिहिलं ह्या b च्या खाली लिहिलं बरोबर. तसंच इकडं पण sb किती 3/4 आणि 20c किती 5/7 b खाली b लिहायचंय तर 4 च्या खाली काय येईल 5 आणि इथं काय येईल 7. आता मी तुम्हाला s20c हे मिळवून दाखवणार बघा. a चा b बरोबर गुणाकार करायचा b चा b बरोबर गुणाकार मध्ये लिहायचा आणि b चा c बरोबर गुणाकार कुठं लिहायचा शेवटी लिहायचा. इथं पण तसंच हां 3 चा 5 बरोबर गुणाकार करायचा 4 चा 5 बरोबर गुणाकार करायचा आणि 4 चा 7 बरोबर गुणाकार करायचा. आलं लक्षात. हां मग बघा 3×5 15 4×5 20 आणि 4×7 28. s20c आलं. पण आपल्याला काय विचारले sc किती विचारले. तर sc म्हणलं तर किती येईल a ची किंमत किती आहे 15 c ची किंमत किती आहे 28. तर sc बरोबर किती येईल 15/28 पर्याय क्रमांक 1 समजलं जायचं पुढं.
14व्या प्रश्नात काय दिले बघा, पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 4:5 आहे, दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे. जर पहिली संख्या 32 असेल तर तिसरी संख्या कोणती? पहिली संख्या किती मानू? ए. दुसरी संख्या काय मानू? बी. आणि तिसरी संख्या काय म्हणू? सी. बरोबर. एस बी चे गुणोत्तर म्हणजे बघा, पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर किती दिले? 4:5. आणि दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर म्हणजे बी चं सी बरोबर गुणोत्तर किती दिले? 2:3. कळलं? ए चे बी बरोबर गुणोत्तर 4:5 आणि बी चे सी बरोबर गुणोत्तर किती? 2:3. बी खाली बी आला बरोबर. हा, आता काय करायचं? ह्यांचा मगासारखा गुणाकार करायचा. 4 × 2 करायचं, 5 × 2 करायचं आणि 5 × 3 करायचं. तर तुम्हाला काय मिळणार? एस 20 सी मिळणार. हा, 4 × 2 = 8, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15. बरोबर. आता मला सांगा, की 3 संख्यांचं तुम्हाला गुणोत्तर मिळालं. गुणोत्तर कसं मिळतं? त्या तिन्ही संख्यांच्या मसावीनं भागून गुणोत्तर मिळतं. परत त्या तिन्ही संख्या जर मिळवायच्या म्हणलं तर काय करावं लागेल? मसावीनं गुणावं लागेल. मग मसावी माहित नाही आपल्याला, किती मानू? x मानू. तर x न 8 ला गुणलं तर पहिली संख्या किती आली? 8x. x न 10 ला गुणलं तर दुसरी संख्या किती आली? 10x. आणि x न 15 ला गुणलं तर तिसरी संख्या किती आली? 15x. बरोबर. पहिली संख्या किती दिली? 32. पहिली संख्या कुठली आहे आपली? 8x. 8x म्हणजे काय आहे? 32 आहे. 8 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात x बरोबर 32/8. 8 × 8 = 8 × 4 = 32. x ची किंमत किती आली? 4. आपल्याला काय विचारले? तिसरी संख्या कोणती? तिसरी संख्या कोणती? 15x. 15 ला किती गुणणार मी? 4 न गुणणार. 15 × 4 = 60. पर्याय क्रमांक 4. तिसरी संख्या कुठली आली? 60 आली. समजलं? जायचं पुढं. 15व्या प्रश्नात काय दिलं बघा, 2 संख्यांचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढवली तर त्यांचे गुणोत्तर 1:2 होते. तर त्या संख्या कोणत्या? आता लक्ष द्या, 2 संख्यांचं गुणोत्तर किती दिलं? 2:5. 2:5 म्हणजे 2/5. बरोबर. आता गुणोत्तर कसं मिळतं? समजा एक संख्या आहे 8, एक संख्या आहे 20, यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं. 8चे 20चे असलेले गुणोत्तर काढायला सांगितलं. 8 ला आणि 20 ला आपण काय करणार? मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं म्हणजेच 8च्या आणि 20च्या मसावीनं भागणार. हा, 8 ला आणि 20 ला कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातोय? 4 ने. 4 × 2 = 8, 4 × 5 = 20. 8चे 20चे असलेले गुणोत्तर किती आलं? 2:5. गुणोत्तराला परत मसावीनं गुणा. मसावी किती? ह्या दोन्ही संख्यांचा 4. 4 ने ह्या जर गुणोत्तराला गुणलं तर परत त्या दोन संख्या मिळतात. 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20. तसंच हे 2:5 ज्या संख्यांचं गुणोत्तर आहे त्यांच्या मसावीनं जर परत ह्या गुणोत्तराला गुणलं तर त्या दोन संख्या मिळतील. परंतु आपल्याला मसावी माहित नाही. मग मसावी किती मानला? x मानला. x ने 2 ला गुणलं काय आलं? 2x. x न 5 ला गुणलं काय आलं? 5x. दोन्ही संख्या मिळाल्या 2x आणि 5x. आता प्रत्येक संख्या कितीने वाढवायची? 8 ने वाढवायची. 2x मध्ये 8 मिळवलं, 5x मध्ये पण 8 मिळवलं. दोन्ही संख्यांमध्ये 8 ने वाढवलं तर गुणोत्तर किती होतंय? 1:2. आता काय करायचं? त्या जर दोन संख्या मिळवायच्या म्हणलं, त्या दोन संख्या कुठल्या आहेत? 2x आणि 5x. ह्या जर दोन संख्या मिळवायच्या म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? x ची किंमत मिळवावी लागेल. x ची किंमत मिळवण्यासाठी हे समीकरण सोडवायचं तिरकस गुणाकार करून. हा, 2x + 8 × 2. 2x + 8 × 2. 2x + 8 × 2. 1 × हा कंस. हा, 1 × 5x + 8 काय येणार? हा असा कंस येईल 5x + 8. दोन्ही कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. 2 × 2x किती आलं? 4x. 2 × 8 किती आलं? बरोबर. +2 चा आणि +8 चा गुणाकार किती येणार? +16. पुढं काय? 5x + 8. x वाले टर्म एकत्र करायचे. 4x इथं राहू दे तसंच. 5x अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होईल? -5x. +16 ला पलीकडे पाठवा. पलीकडे कोण राहिले? 8. +16 पलीकडे गेल्यानंतर -16. इथपर्यंत काय अडचण? आता लक्षात घ्या, 4x अधिक आहे आणि 5x वजा आहे. एक संख्या अधिक एक संख्या वजा म्हणल्यानंतर काय होणार? वजाबाकी होणार. 5x मधून 4x गेलं, किती राहिलं? x मोठ्या संख्येचं चिन्ह -x. +8 + 16 इकडे पण काय होईल? एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा म्हणल्यानंतर वजाबाकी होणार. 16 मधून 8 गेलं, किती राहिलं? 8 मोठ्या संख्येचं चिन्ह -8. -x बरोबर -8 म्हणजेच x बरोबर किती आलं? 8. x हा काय म्हणला होता आपण? मसावी. मसावी मिळाला तुम्हाला किती? 8. तुम्हाला काय विचारलं? त्या दोन संख्या कोणत्या? कुठल्या त्या दोन संख्या? 2x आणि 5x.
म्हणजेच 2 गुणिले x म्हणजेच 2 गुणिले 8 किती झालं 16 आणि 5 गुणिले x म्हणजेच 5 गुणिले 8 85 40 त्या दोन संख्या कुठल्या आल्या 16 आणि 40 पर्याय क्रमांक 2 समजलं जायचं पुढे 16व्या प्रश्नात काय दिलं बघा एका त्रिकोणाच्या बाह्य कोनांचे गुणोत्तर 3:7:8 आहे तर त्या त्रिकोणाच्या आंतरकोनापैकी सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असं विचारलं काय दिलंय बघा त्रिकोणाला 3 बाह्य कोन असतात त्याचे गुणोत्तर दिलंय 3:7:8 बरोबर त्रिकोणाच्या 3 बाह्य कोनांची माप लिहिलेली असणार आणि त्या तिन्ही कोनांना त्यांच्या मसावीने भागून हे गुणोत्तर मिळालं बरोबर ना मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवाने भागला आणि हे गुणोत्तर मिळालं त्या मसावीने परत जर ह्या गुणोत्तराला जर गुणलं तर आपल्याला त्या त्रिकोणाच्या बाह्य कोनांची माप परत मिळतील बरोबर मसावी आपल्याला माहित नाही किती मानला x तर पहिला बाह्य कोन झाला पहिल्या बाह्य कोनाचं माप किती झालं 3x अंश दुसऱ्या बाह्य कोनाचं 7x आणि तिसऱ्याचं 8x त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते माहित आहे 360 अंश असते 3x अधिक 7x किती झालं 10x 10x अधिक 8x किती झालं 18x बरोबर 360 18 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 360 भागिले 18 18 डायरेक्ट भाग जातोय 18 1 18 18 2 36 शून्याला 0 x बरोबर काय आलं 20 एक लक्षात घ्या x बरोबर 20 हे काय आलं जे बाह्य कोनांची माप लिहिली ना त्या तिन्ही बाह्य कोनांचा मसावी मानला होता आपण x आणि x ची किंमत किती आली 20 पण तुम्हाला काय काढायला सांगितलंय आंतरकोनापैकी त्रिकोणाचे जे आंतरकोन आहेत त्यापैकी सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असं विचारलं जर त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे कोणाच्या तिन्ही बाह्य कोनांची माप किती आहेत 3x अंश 7x अंश आणि 8x अंश आंतरकोनांपैकी सर्वात मोठ्या आंतरकोनाचे माप विचारले तर बाह्य कोनापैकी सर्वात लहान कोनाचे माप काढायचे काय करायचं त्रिकोणाच्या आंतरकोनांपैकी सर्वात मोठ्या कोनाचं माप विचारलंय ना आंतरकोन कुठला विचारलाय सगळ्यात मोठा तर बाह्य कोन कुठला काढायचा सगळ्यात लहान बरोबर सगळ्यात लहान बाह्य कोन कुठला आहे 3x 3 गुणिले 20 20 त्रिक 60 सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती आलं 60 अंश आणि सर्वात लहान बाह्य कोन त्याला चिटकून असलेला सर्वात मोठा आंतरकोन यांची बेरीज किती असते 180 अंश कारण बाह्य कोन आणि आंतरकोन हे काय असतात रेषीय जोडीतील कोन असतात आणि रेषीय जोडीतील कोन काय असतात एकमेकांचे पूरक कोन असतात त्यामुळे ह्याची आणि ह्याच्या जवळच्या आंतरकोनांची बेरीज किती आहे 180 मग ह्याचं माप 60 आहे तर 180 मधनं 60 गेलं तर सर्वात मोठ्या आंतरकोनाचं माप किती येईल 120 अंश येईल पर्याय क्रमांक 1 आलं लक्षात आता यात कन्सेप्ट काय ते सांगतो तुम्हाला समजा एक त्रिकोण घ्या त्याला नाव दिलं मी ABC हा इकडे वाढवला इकडे वाढवलं हे इकडे वाढवलं बरोबर आता लक्षात घ्या त्याचं नाव देतो मी P त्याचं नाव देतो Q त्याचं नाव देतो R ACP हा बाह्य कोन आहे बरोबर आणि ह्याला जवळ असलेला अंतरकोन कुठला हा बरोबर त्यानंतर BAQ हा जो आहे हा बाह्य कोन आहे त्याला जवळ असलेला अंतरकोन कुठला हा बरोबर त्यानंतर CBR हा काय बाह्य कोन त्याला जवळचा अंतरकोन कुठला हा बरोबर आता प्रत्येक बाह्य कोन आणि त्याला चिटकून असलेला आंतरकोन हे कसे आहेत रेषीय जोडीतील कोन आहेत त्यामुळे ह्या दोघांची बेरीज किती 180 त्याच पद्धतीने ह्या दोघांची बेरीज किती 180 त्याच पद्धतीने ह्या दोघांची बेरीज किती 180 180 अधिक 180 अधिक 180 म्हणजे हा आंतरकोन आणि हा बाह्य कोन ह्यांची बेरीज किती आली 180 इथला आंतरकोन इथला बाह्य कोन ह्यांची बेरीज किती 180 आणि इथला आंतरकोन आणि इथला बाह्य कोन ह्यांची बेरीज किती 180 म्हणजे त्रिकोणाचे सर्व आंतरकोन आणि सर्व बाह्य कोन यांची बेरीज एकूण किती झाली 18 1 18 18 2 36 18 3 54 किती 540 अंश झाली बरोबर त्याच्यामध्ये हे जे 3 आंतरकोन आहेत क्रॉस मार्किंग केलेले त्रिकोणाच्या 3 आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते मग 540 मधनं 180 वजा करा 540 मधनं काय केलं 180 वजा केलं तर म्हणजेच
त्रिकोणाचे अंतर आणि बाह्य कोन, त्रिकोणाचे सर्व आंतरकोन आणि बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती आली? 540. त्यातनं त्रिकोणाच्या सर्व आंतरकोनांची बेरीज वजा केली, 540 मधनं 180 गेलं, किती राहिलं? 360. तर त्रिकोणाच्या सर्व बाह्य कोनांची बेरीज किती असते? 360. मग त्रिकोणाचे तिन्ही बाह्य कोन दिलते, किती आलते? 3x 7x अंश आणि 8x अंश, आणि x ची किंमत किती आलते आपल्याकडं? 20 आलते, बरोबर. मग त्यानुसार ह्याचं कोणाचं माप किती झालं बघा? 20 त्रिक 60 अंश. त्या कोणाचं माप किती झालं? 20 7 140 अंश, बरोबर. आणि 20 8 160 अंश. आता मला सांगा, बाह्य कोणाचा आणि त्याच्या जवळच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? 180 असते. हा 60 आहे म्हणल्यानंतर 60 मध्ये किती मिळवल्यावर 180 येते? तर 120. मग ह्या आंतरकोनाचं माप किती झालं? 120. ह्या आंतरकोनाचं माप किती झालं? 40 अंश. आणि ह्या आंतरकोनाचं माप किती झालं? 20 अंश. मग आपल्याला काय विचारलंय? आंतरकोनांपैकी सर्वात मोठा कोणाचं माप विचारलं. आंतरकोनांपैकी सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारलंय. तर बाह्य कोणापैकी सर्वात लहान कोण जो आहे त्याच्या जवळचा जो आंतरकोन आहे तो सगळ्यात मोठा असणार, म्हणजेच किती अंशाचा? 120 अंशाचा. लक्षात येते. आणि आंतरकोनांपैकी जर सर्वात लहान कोण कुठला असं जर विचारलं असतं तर बाह्य कोणापैकी सर्वात मोठा कोण जो आहे ना त्याला जवळ असलेला आंतरकोन जो आहे तो सर्वात लहान आहे, किती आहे? 20 अंशाचा. आलं लक्षात? समजलं?